नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. माझ्या सासूबाईंकडूनच मी स्वयंपाक शिकले आणि खूप रेसिपीज मला त्यांनी शिकवल्या, कारण त्या स्वतः अतिशय सुगरण आहेत. तर त्यांनीच शिकवलेली एक रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ती माझ्या सासऱ्यांनासुद्धा खूप आवडायची. ते म्हणजे डाळ मेथी तडका. म्हणजे मेथी आणि डाळ यांचं एक सुंदर खमंग असं फोडणीचं वरण आम्ही तयार करतो. ते मी माझ्या पद्धतीने कसं करते, त्यात मी थोडासा फरक करून मी माझ्या पद्धतीने ते तयार करते. तर ते कसं करते, त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे हे आपण आधी बघूया. डाळ मेथी तडका करण्यासाठी आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे. छान निवडून मी हिरवी मेथी बाजारातून आणली. ती निवडली, स्वच्छ धुतली आणि मग चिरली. ती मी साधारण 1 वाटी घेतली आहे मेथी आणि अर्ध्या वाटीचं हे तुरीच्या डाळीचं वरण शिजवून घेतलं आहे. याच्यामध्ये थोडीशी हळद आणि हिंग घालून, थोडं तेल घालून मी शिजवून घेतलं आहे. ही अर्धी वाटी तुरीच्या डाळीचं वरण आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर लागणार आहे, हिंग लागेल, मिसळणीचा डबा लागेल, तेल लागेल, मीठ लागेल. ही आमसूल आहेत, ही 3 घेतली आहेत. ही मोठी आहेत म्हणून 3 घेतली आहेत. छोटी असतील तर तुम्ही 4-5 घालू शकता. ही अर्धी मिरची चिरून घेतली. त्याच्यानंतर गूळ पावडर आपल्याला लागेल. गार्निशिंग करता कोथिंबीर आणि ओलं खोबरं आपल्याला लागेल. आणि याच्यातलं आपल्याला मोहरी, जिरं, तिखट, हळद आणि गोडा मसाला हे सगळं लागणार आहे. तर आता आपण डाळ मेथी करायला घेऊया. मी स्टीलची कढई घेतलेली आहे. याच्या खाली आता मी गॅस लावते. थोडंसंच तेल आत्ता मी याच्यामध्ये आधी टाकणार आहे, कारण आपल्याला ह्या डाळ मेथीला वरून तडका द्यायचा आहे. त्याच्यामुळे आत्ता तेल थोडंसंच घातलं आहे. गॅस कमी केला आहे. थोडीशीच मोहरी घालून याच्यामध्ये हिंग घालते मी 2 चिमूट आणि ही आमसूल घालते. ही आमसूल पण थोडीशी परतायची. आता याच्यामध्ये मी मेथी घालते. मेथी आता छान परतून घ्यायची. आणि एक लक्षात ठेवायचं की ही मेथी खूप जास्ती परतायची नाही, आपल्याला 1 मिनिटभर परतायची. याच्यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे. त्याचा एक छान स्वाद येईल. म्हणजे त्यात थोडीशी हळद, थोडंसं तिखट आणि या मिरच्यांमधले अगदी 2-3 तुकडे टाकले. बाकीचे आपल्याला तडक्यामध्ये टाकायचे. आता ही परतून झाली आहे छान. आता आपल्याला याच्यामध्ये वरण घालायचं. छान घोटून घ्यायचं.
थोडा गॅस वाढवते मी. थोडं हे शिजायला लागलं की बाकीचे पदार्थ घालायचे. आता याच्यामध्ये थोडासा गोडा मसाला घालायचा. मी अजूनही लसूण घातलेला नाही आहे कारण तुम्ही तडक्यामध्ये घालणार आहे. थोडा गोडा मसाला म्हणजे 1 चमचाभर घातला आहे. आता ही छान उकळी येते याला. याच्यामध्ये मी गरम पाणी थोडंसं घालते. ही डाळ मेथी ही थोडी घट्टसरच वरण असतं हे. बघा इतपत कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. आता हे उकळायला लागलं की याच्यात बाकीच्या गोष्टी घालते. आता याच्यामध्ये मी थोडीशी गूळ पावडर अंदाजाने घातली आहे. जर तुम्ही आमचूर पावडर आंबट म्हणून घालत असाल तर गूळ पावडर थोडी जास्ती लागते, पण मी याच्यामध्ये आमसूल टाकलेत त्याच्यामुळे गूळ पावडर तेवढीच थोडीशीच घातली. तर मीठ घालते. तर थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे आपल्याला याच्यात. ओल्या खोबऱ्यामुळे एक छान चव येते त्याला. आता आपल्याला याच्यावर एक तडका करायचा आहे. मगाशी मी तुम्हाला एक पदार्थ दाखवायचा विसरले, तो मी आत्ता तडक्यामध्ये दाखवणार आहे. तो म्हणजे ठेचलेला लसूण. हे बघा 3-4 लसणीच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत. आपल्याला तडका करायचा आहे. मी या छोट्या कढईच्या खाली गॅस लावलाय. तेल घातलंय थोडं. आता याच्यामध्ये थोडी मोहरी, थोडं जिरं. आता गॅस बंद केला. मिरच्या, ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि तिखट घालायचं थोडं. आता हा तडका आपल्याला त्या डाळ मेथीवर घालायचा आहे. तर आपला तडका झालेला आहे, तो मी या डाळ मेथीवर घालते. बघा किती छान रंग आलाय बघा त्याचा. आणि अगदी जेवायला घेताना हा तडका वरती घालायचा आणि गरम गरम डाळ मेथी गरम गरम भातावर घ्यायची. खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे आणि खूप साधी आहे पण चविष्ट आहे अतिशय. तर मी ही प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा डाळ मेथी तडका आपला तयार आहे. छान गरम गरम त्याचा खूप सुंदर
सुवास येतोय खमंग असा. तुम्ही टेस्ट करून बघते. मस्त झालाय, खूप छान झालाय. गरम गरम भाताबरोबर हा खूप छान लागतो. डाळ मेथी खूप छान लागते आणि ही खूप साधी रेसिपी आहे, पण याच्यावर तडका वरून घातल्याने तिला एक वेगळा एक छान स्वाद येतो. आणि मी तुम्हाला सांगते की ही तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता. म्हणजे टिफिनमध्ये ही थोडी थंड होणार, पण तरी चव त्याची बदलत नाही, चव तेवढीच छान लागते. तर असा हा डाळ मेथी तडका तुम्ही घरी करून बघा. ही रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी शिकवली आणि त्या अजून सुंदर करतात, याच्यापेक्षा छान होते त्यांची. पण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवली. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.